नवरदेवाला अजिबात चिकट भात आवडत नाही, पण सहज फोन करून विचारलं करू का इंद्रायणी तांदळाचा भात, तर म्हणले हां ठीक आहे कर. मग चला तर म्हणलं आता हा भात बनवून बघावा. आम्ही गेलो होतो बालाजीला, बालाजी केतकावळा, बालाजी आणि नारायणपूरला. तिकडे गेल्यावर हा इंद्रायणी तांदूळ भेटतो. मग 1 किलो तांदूळ घेतला, माझ्या दिरांनी घेऊन दिलेला आहे हा तांदूळ. आणि त्यासोबतच आता म्हटलं बनवून तर बघावं. मग यासाठी जिरा मोहरी आणि थोडेसे खडे मसाले घातले. त्यानंतर कांदा टोमॅटो, थोडंसं गाजर घातलं आणि त्यासोबतच घातलेला आहे टोमॅटो. या सगळ्या वस्तू छान बटाट्यासोबत परतून घेतल्या. तांदूळ धुवून घेतला 4-5 पाण्याने आणि धुतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ पण घातलेली आहे, शेंगदाणा पण भिजाय घातलेला आहे. हे सगळं तांदूळ टाकून घेतलं. कोथिंबीर होती त्याच्यामध्ये टाकलेली. मसाल्यामध्ये फक्त जिरा पावडर टाकली, थोडीशी गरम मसाला टाकला आणि मीठ आणि हळद घातली, मिरची पावडर घातली आणि गरम पाणी टाकून कुकरचं झाकण लावलेलं आहे. त्यासोबतच छान असा मुगाचा पापड भाजला आणि ह्या खिचडीवर, ह्या तांदळाच्या भातावर तुम्हाला सांगते तूप टाकलं. असला अप्रतिम लागत होता ना भात, लय